नमस्कार. ज्यांना श्री गुरुचरित्र संपूर्ण वाचायला जमत नाही किंवा त्याचं पारायण करायला जमत नाही, त्यांनी 52 श्लोकी श्री गुरुचरित्र पठण केले असता किंवा ऐकले असता संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं किंवा लाभ मिळतो. तर ऐकूया 52 श्लोकी श्री गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. श्रीमद्दत्तात्रेय गुरवे नमः. अथ ध्यानं दिगंबरं भस्म सुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः. ॐ नमो जिविघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जयाजी लंबोदरा शकदंता शूर्पकर्णा त्रिमूर्ती राजा गुरु तूची माझा कृष्णातिरी वास करून योजा सद्भक्त तेथे करीती आनंदा त्या देव स्वर्गी बघती विनोदा. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणावांतुनी संदेह होता माझे मनी आजी तुवांकुडे केले ऐशी शिष्याची विनंती ऐकुनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागरपुत्रा कारणे भगीरथे गंगा आणिली भूमंडळी तीर्थे असली अपार परी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्ताची श्रीपाद श्रीवल्लभ ज्यावरी असे श्री गुरूंची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती वांछा होतसे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती यतिराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले 3 वर्षे गुप्ती तेथुनी गुरु गिरिपुरा येती लोकानुग्रहा कारणे श्रीपाद कुरवरपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांग आता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे परियेसी विश्वव्यापक परमात्मा सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीविताचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वांछा अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू ऐकुनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी याते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित विस्तारे ऐक शिष्या नामकरणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाले निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोव्हे अंतःकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावी दातारा अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत्त श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती जाण सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान विवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे
लोटांगणे श्री गुरुसी जाऊनि राजा भक्तीसी नमस्कारी विनयेसी एक भावे करुणिया शिष्य वचन परिसूनी सांगता झाला सिद्धमुनी ऐक भक्ता नामकरणी श्री गुरुचरित्र अभिनव सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता नसरे बहुकाळा साधारण मी सांगतसे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तीसी वेदांत नकळे ब्रह्मयासी अनंत वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्ताराची दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी उल्हास होतो मानसी श्री गुरुचरित्र अतिगोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त नव्हेगा मानस तृषा आणिक होतसे सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवांसी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरूपिली श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आम्हासी निरूपावे स्वामिया श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी सांगा वहिली मती माझी असे वेधिली श्री गुरुचरित्र ऐकावया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु दातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करुणी विप्रांसी आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी वेगी सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व झाले ऐका 60 वर्षे वांझ देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणिक ऐका वृक्ष झाला काष्टसुका विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्धमुनी तू तारकया भवार्णवांतुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरुचरित्र निरोपिले मागे कथानक निरोपिले सायंदेव शिष्य भले श्री गुरूंनी त्यासी निरोपिले कलत्रपुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नये आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख पूर्वाभिष्ट लाधले सुख श्री गुरुचरित्र ऐकता गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे गुरुचरित्र तत्परतेसी परियेसी श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शूद्र परियेसी शेती अपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापुर कवणक्षेत्र म्हणून या तेणे मागितला वर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिधला वर परियेसा राजे भेटी घेऊनी श्रीपाद आले गाणगा भुवनी योजना करीती अपुले मनी गौप्य रहावे म्हणून या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभिष्ट लाधेल इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरौ सिद्धनामधारक संवादे 250 श्लोकात्मकं श्री गुरुचरित्र संपूर्णम्।